माझ्या बायकोनी मला एकतर इथलं खत झाडायला सांगितलंय. वैताग आलाय तिचा. गोविंदाला काय नु काय काम सांगितलंय आज. मला म्हणली तेवढं झाडून भरून टाक, मग आपण माहेराला जाऊ. माया रक्षाबंधनला माझ्या भावाला राखी बांधा जायचंय. आता हिला का जावत नाही का हिच्या भावाला राखी बांधायला. मी लय वैतागलो हिला. अरे तुला काय सांगू, माझी बायको बी मला रचा धरून तुकडा दिला नाही, काम केलं नाही तर इथं बसायची बारी आली. म्हणली रक्षाबंधनला मग भावाक जायचं. अगं बया मला पण जायचंय, पण मला आज लय कंटाळा आलाय. आता मला कामच करवाना. मी पण जाणार आहे आता. काम नाही होत म्हणून मी बसून राहिले. गोविंदा दादाला सांगते ना काम. हा सांग मला, मी मेलो काम करू करूच. एकतर बायकोनी रातच्या धरून अंगा दिलं नाही का काढलो जन्माचा. इथं सगळी जण रक्षाबंधनला जायची तयारी करीत यात. इथं बसलो होतो थोडा, तर लगेच बायको म्हणली मेंढ्यांचं खत झाडून घे. आता हे काय माझं काम आहे का. झाडू बघायला जावं लागत काय नु. आता जावंच लागन. जातो जातो झाडू बघायला आणि घेतो झाडून. ती काय बाय ऐकलं का गोविंदा त्याच्या बायकोला घेऊन गेलाय आज रक्षाबंधनच्या सणाला. नाही ना ग, मला माहितीच नाही. तुला काय माहिती तवा तू गेलती का ग. नाही गेले कवा जाऊ मरू दे. मला वाई ना तुला का होतं तवा. बाकीच्या मैत्रिणींना इतराच त्या गेलते का विचार बरं. होय का तुम्ही गेलते का तुमच्या मायाराला. काय गेलतो काही नाही गेल्या, त्यांना काय कामच उरकत नाहीत. गोविंदा गेला गड्या आज तिच्या बायकोला घेऊन रक्षाबंधनच्या सणाला. तिला मायाराला नेले. दुसरीला कवा नेतो काय माहित. मला जायला टाइमच नाही गावला. आज बघायचं होतं जायचं. बघू आता कर्मानं पण आज गोविंदा नाही आला तर. आज लय सणाच्या धुंदीत असन. आज लय त्याचा थाट. गोविंदाला बी बायको छळ करणारी भेटली आणि त्याच्या काळ्या दादाला बी. आता काळ्या दादाला लावले झाडून घ्यायला. गोविंदाचा पहिल्या सासरवाडीत लय छळ झाला. आता गेला दुसऱ्या सासरवाडीत बायको घेऊन. मग आता काय होतं कोणास ठाऊक. ही सासरवाडी तसलीच निघली ना तर गोविंदाचं लय हाल होतीय. आता बघू काय होतंय. काय होतं कुणाला माहित. ही सासरवाडी तसली निघली तर दुसरी बी बायको छळ करीत. त्याची काय पूजा नाही करीत म्हणायला, पण जास्त छळ करीन त्याचा. आता गोविंदाचा ताट मत केला तर हाय, नाही तर गोविंदाला पायदळी तोडायची अवस्था करतात. गोविंदाचं पहिल्यापासून लय छळ झालेला आहे. आता काय होतं देवालाच माहीत. गोविंदाचा पहिल्यापासून पहिल्या सासरवाडीत लय छळ केला. आता दुसरी सासरवाडी तरी कुणाची असावा त्याच्या जीवाला